केस गळतीवरचे उपाय, केस वाढीचे उपाय या संदर्भातले खूपसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत. शिवाय तुम्हाला यूट्यूबला सुद्धा खूपसे असे व्हिडिओज मिळतील. पण तरीही कमेंट्समध्ये अजूनही प्रश्न असतात की केस गळतायत, केस वाढत नाही आहेत किंवा केस सुटतायत, यासाठी एक्झॅक्टली काय करायचं, कशा पद्धतीनं सोल्युशन आम्हाला मिळेल. तर त्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ मी घेऊन आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी असे 3 उपाय सांगणार आहे. त्या 3 उपायांमुळे 100% तुमचे केस गळायचे थांबणार आहेत, केसांची डेन्सिटी छान होणार आहे, केसांची मुळं घट्ट होणार आहेत. कुठले ते 3 उपाय आहेत हे समजून घ्या. पॉडकास्टमध्ये आपल्याकडे डॉक्टर आले होते आणि डॉक्टरांनी आपल्याला केसांची जी फेज असते, म्हणजे केस कसे वाढतात, त्याच्या काय फेजेस असतात हे समजून सांगितलेलं. त्याची छोटीशी आपण उजळणी करणार आहोत. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल एक्झॅक्टली कुठल्या फेजमध्ये आपले केस आहेत, कारणं काय आहेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही वेळेला मी प्रोडक्ट्स तुम्हाला जे सजेस्ट करते ते प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला, ताई आम्हाला त्याचा उपयोग झाला, आम्ही हे वापरून बघितलं, बायोकिलचे काही प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं होतं. तर तुम्ही हे असे कमेंट करून मला जेव्हा फीडबॅक देता त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद, कारण या फीडबॅकची मला खरंच गरज असते. तेव्हा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ता जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, तर मी त्यांना सांगेन आपली ही जी फॅमिली आहे ती एकत्र ग्रो आणि ग्लो होते आहे. इकडे मी DIY रेमेडीज सांगत असते, पॉडकास्टमध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स आपल्याला भेट द्यायला येतात, ते खूप छान मार्गदर्शन करतात. तर ही अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल, स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनचं बटन हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल. आपल्या केसांची वाढ जी आहे ती ॲनेजिन, केटोजिन, टेलोजिन आणि एक्सोजिन या अशा फेजेसमध्ये होत असते. ॲनेजिनमध्ये तुमचे केस वाढत असतात, कॅटेजिनमध्ये तुमच्या केसांचं ट्रान्झिशन होत असतं आणि टेलोजिनमध्ये तुम्हाला विश्रांती मिळत असते, म्हणजे केसांना विश्रांती मिळत असते. हा 3 ते 4 महिन्याचा काळ असतो आणि या महिन्याच्या शेवटी तुमचे केस जरा गळायला लागतात. ते केस गळतात याच्यासाठी कारण तिथे परत नव्यानं केस येणार असतात. त्यामुळे जर का दिवसाला 100 केस गळत असतील तरीसुद्धा ते अगदी नॉर्मल असतं आणि त्या कूपामध्ये नवीन केसाची छानपैकी वाढ होत असते. आता अशा वेळेला जर का ग्रोथ होत असताना आपण केसांना प्रॉपर मिनरल्स देऊ शकलो, व्हायटमिन्स इथे प्रॉपर असतील किंवा छान शुश्रूषा आपण करू शकलो तर आपले केस खूप छान वाढतात. पण त्याच काळात जर का खूप स्ट्रेस असेल, झोप पूर्ण होत नसेल किंवा प्रॉपर मिनरल्स आणि व्हायटमिन्स आपल्याला मिळत नसतील किंवा मग आपल्या केसांच्या मुळाला खूप ड्रायनेस येत असेल, म्हणावं तसं पोषण मिळत नसेल, तर जे केस गळायचे असतात त्याहीपेक्षा जास्त गळू लागतात आणि मग ती पूर्ण सायकल जी असते ना ती खराब होते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, हे जे मी मध्ये मध्ये तुमच्यासाठी उपाय घेऊन येते आहे ते उपाय सतत करणं का गरजेचं आहे, कारण आपण काळजी घ्यायची असते की आपल्या केसांच्या मुळांना प्रॉपर पोषण मिळतं आहे की नाही. आणि पोषण हे फक्त केसांना वरून ॲप्लिकेशन केल्याने मिळत नाही, तर त्यासाठी काही पोटातून सुद्धा औषधं घेणं गरजेचं असतं किंवा आहार तसं घेणं गरजेचं असतं. तर त्यासाठी कुठले व्हायटमिन्स गरजेचे आहेत किंवा काय आहार घ्यायचा हे मी तुम्हाला सांगेनच. पण उपाय नंबर 1 त्यामध्ये मी तुम्हाला एक सिरम सजेस्ट करणार आहे. जे सिरम मी सध्या वापरायला सुरुवात केलेलं आहे. ते सिरम वापरल्याने तुमचे केस जर का ते वाढायच्या फेजमध्ये असतील तर ते उत्तमरित्या वाढणार आहेत किंवा वाढायच्या फेजमध्ये नसले तरीसुद्धा याचं ॲप्लिकेशन आपल्याला 3 महिने करायचं आहे आणि हे 3 महिन्यांचं चॅलेंज आपण घ्यायचं आहे. तुमच्याबरोबरीनं हे चॅलेंज मी सुद्धा घेते आहे, कारण हे सिरम जे आहे त्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते अतिशय गुणकारी आहेत. ते कसे हे आधी जाणून घेऊया. आता डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर बऱ्याचदा मिनॉक्सिडिल सारखे सिरम जे असतात ते आपल्याला सजेस्ट करतात, पण ते बऱ्याचदा आपल्या मुळांना खूप इरिटेट करतात किंवा त्याचे साईड इफेक्ट्सही बऱ्यापैकी असतात. ते प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. म्हणूनच आपण आयुर्वेदिक, हर्बल अशा गोष्टी बघतो, पण त्यांनी बराच वेळ लागतो. पण आज मी जे तुम्हाला प्रोडक्ट, नेहमीप्रमाणे एखादं प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करते जे मी सध्या वापरते आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते म्हणजे सेसा आयु सायन्सचं हे जे कॉन्सन्ट्रेटेड हेअर ग्रोथ सिरम आहे. हे आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद याचं सुंदर मिलाप असलेलं हे प्रोडक्ट आहे. कारण मी तुम्हाला ज्या फेजेस सांगितल्या त्या फेजेसमध्ये
तुमच्या फॉलिकल्स जे असतात त्याला सक्रिय करण्याचं जे काम असतं, केस वाढीसाठीचं जे काम असतं, त्यासाठी जो घटक आपल्याला गरजेचा आहे ते रेडिसिनल नावाचं घटक 3% प्रमाणात यामध्ये आहे. आणि त्यानंतर 4% ॲनेजिन आहे, जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम आणि उपयुक्त असतं. त्यानंतर केरा स्कॅल्प जे आहे ते 2% प्रमाणामध्ये आहे. आता यामुळे काय होतं, तुमच्या टाळूला उत्तम पोषण देऊन तुमच्या केसांची मुळं जी आहेत ती मजबूत करतं. त्यामुळे हे घटक इम्पॉर्टंट आहेत. आणि शिवाय असे घटक आहेत जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. मी बऱ्याचदा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पण सांगितलं आहे की तुम्ही रोजमेरी एसेन्शियल ऑइल वापरा, त्यामुळे सुद्धा तुमच्या केसांची वाढ उत्तम होते. तर यामध्ये 3% रोजमेरी आहे, त्यानंतर 3% भृंगराज आहे आणि 3% नीम जे कडुलिंबाची पानं आहेत त्याचा अर्क याच्यामध्ये आहे. म्हणजे इतके महत्त्वाचे घटक हे सगळे आपल्याला एका प्रोडक्टमध्ये मिळतात, ज्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना खूप छान पोषण मिळणार आहेत. तुमचे फॉलिकल्स जे आहेत ते छान सक्रिय होणार आहेत. तिथे प्रॉपर जे आपल्याला मुळांशी आपल्याला जे पोषण द्यायचं आहे ते पोषण मिळणार आहे. आणि त्यामुळे तुमची जी फेज आहे ज्यामध्ये तुमचे केस वाढणार आहेत त्या केस वाढीसाठी हे उत्तम ठरू शकणार आहे. आता रोजमेरी सारखे जे घटक आहेत त्या घटकांमुळे अर्थात ब्लड सर्क्युलेशन इतकं चांगलं होतं आणि त्यांनी मेन्शन केलं की 28,200 पेक्षा जास्त हेअर नव्यानं उगवायला मदत होते. आणि बाजारामध्ये जे प्रोडक्ट आहेत, जे सिरम्स आहेत, मिनॉक्सिडिल्स आहेत, त्यापेक्षा 18% जास्त ॲक्टिव्ह असं हे प्रोडक्ट आहेत. 2x मोर इफेक्टिव्ह असं हे प्रोडक्ट आहे. आयुर्वेदिक आणि सायन्स बेस्ड असं सेसाचं हे आयु सायन्स कॉन्सन्ट्रेटेड हेअर ग्रोथ सिरम हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. मी तुम्हाला कायम एखादं असं प्रोडक्ट सजेस्ट करते, कारण प्रत्येकालाच घरच्या घरी सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नसतं. खूप बायका ज्या असतात त्या काम करतात, जॉब करतात, मग अशा वेळेला आपण होम रेमेडी जी सांगतो ती पॉसिबल होत नाही. म्हणून त्यांच्यासाठी मी एखादं असं प्रोडक्ट सजेस्ट करते. इवन शॅम्पू पण मागच्या वेळेला मी सजेस्ट केले होते. तर हे प्रोडक्ट जे आहे हे मी सध्या वापरते आहे. 3 महिने आपल्याला सलग वापरायचं आहे. रोज रात्री झोपताना आपल्या केसांच्या मुळांना लावायचं आहे, तुम्हाला इथे जे दिसतंय त्याप्रमाणे. आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचा आहे. ते रात्रभर तसंच ठेवायचं आहे. स्टिकी नाही आहे, अजिबात ते तेलकट नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते तसंच ठेवू शकता. जर का ते धुतलं तरीसुद्धा चालेल, नाही धुतलं तरीसुद्धा चालू शकणार आहे. पण हे 3 महिने सलग केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट्स येणार आहेत. कारण मी मगाशी तुम्हाला जशी फेज समजून सांगितली तर आपल्याला 3 महिने हे हेअर ग्रोथसाठी द्यावे लागतात. त्यामुळे 3 महिने आपल्याला सलग करायचं आहे. 3 महिन्यांचं चॅलेंज आपण घ्यायचं आहे. आणि याचा रिझल्ट्स आल्यानंतर मात्र तुम्ही मला इथे येऊन कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की सेसाचं हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे. कारण सेसाचा आणखीन एक प्रोडक्ट मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोटाचा घेर कमी करण्यासाठी किंवा तिथले फॅट्स कमी करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. खूप जणींना याचे रिझल्ट्स आलेले आहेत. माझ्या कामवाल्या ताई आहेत त्यांनासुद्धा मी हे दिलं होतं आणि त्यांनाही ते खूप आवडलं होतं. तर सेसाचे काही प्रोडक्ट खरंच उत्तम आहेत, म्हणून मी हे आयुर्वेदिक बेस असं तुम्हाला सजेस्ट करते. शिवाय हे सर्टिफाईड असल्यामुळे आपण डोळे झाकून यावर विश्वास ठेवू शकतो. हा झाला उपाय नंबर 1. आता उपाय नंबर 2. आता निरोगी केसांच्या वाढीसाठी, पोषण देण्यासाठी आपल्याला काही व्हायटमिन आणि मिनरल्सची गरज असते. तर कुठले व्हायटमिन्स आपण घ्यायला हवेत आणि आहारामध्ये समावेश व्हायला हवा, तर व्हायटमिन ए, व्हायटमिन सी, व्हायटमिन डी हे गरजेचं आहे. लोह, झिंक, त्यानंतर ओमेगा फॅटी ॲसिड्स आणि बायोटीन ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महत्त्वाचे घटक, मिनरल्स, व्हायटमिन्स आहेत जे तुमच्या आहारामध्ये असायला हवेत. आता बऱ्याचदा आहारामधून ते पूर्ण होऊ शकत नाही, त्यावेळेला सप्लिमेंट्स घेणं हे गरजेचं असतं. केस खूप प्रमाणात गळतात बाबा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्यापेक्षाही जास्त काहीतरी जाणवतं आणि खूप केस गळतात. तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठल्या प्रकारचे सप्लिमेंट्स तुम्हाला सूट होऊ शकतात, कुठले सप्लिमेंट्स घ्यायला हवेत ते तुम्ही घ्या. पण साधारण हे व्हायटमिन्स आपल्याला केस वाढीसाठी गरजेचे असतात. मध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता की या बिया खाणं का गरजेचं आहे. तर या बियांमुळे तुम्हाला केसांना पोषण मिळेल, नखांना पोषण मिळेल किंवा स्किनला पोषण मिळेल. म्हणून त्या प्रकारची जी सायकल आहे बिया खाण्याची ती जर का तुम्ही केली
तर तुमचं हे जे पोषण अपुरं राहिलेलं आहे ते पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे या ज्या बिया आहेत त्या कशा पद्धतीनं खायच्या हे सगळं मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आणि नाहीच हे पॉसिबल आहे तर महिनाभर 1.5 महिना असं जर तुम्ही सप्लिमेंट्स घेतले तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमचे केस गळायचे बऱ्यापैकी थांबलेले आहेत आणि केस वाढीसाठी तुम्हाला उत्तम असं पोषण मिळत आहे. आता या अशा प्रकारच्या सप्लिमेंट्स तुम्हाला कायम घ्यायच्या आहेत का? तर नाही. 3 महिन्याचे कोर्स असतात, 2 महिन्याचे कोर्स असतात. ते डॉक्टरांना विचारून ते कोर्स आपण कंप्लीट केले तर ते केसांना खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे वर्ष 1.5 वर्षातून एखादा असा कोर्स करायला काहीही हरकत नाही. आता उपाय नंबर 3 ते म्हणजे मी जी घरगुती होम रेमेडी तुम्हाला सांगते ती तुम्हाला इथे सांगणार आहे. आता मेथ्या ज्या असतात त्या मेथ्या तुमच्या केस वाढीसाठी अतिशय उत्तम असतात. मेथ्याचे लाडू खाल्ले जातात. ते लाडू खाल्ल्याने सुद्धा बाळंतिणीच्या जर केस गळायचे असतील तर ते गळायचे थांबतात. त्यामुळे मेथ्याचे लाडू खायला देतात. तर अशाच पद्धतीचं हे जे मेथ्या असतं ते तुमच्या केसांना स्मूथ करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि केसाच्या उत्तम पोषणासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्यामुळे इथे आपण 2 चमचे मेथ्या घेतो आहोत. 2 चमचे मेथ्या घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण छानपैकी उकळवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता आणि हे आता छानपैकी उकळवून घेणार आहोत. हे पाणी जे आहे हे जास्तीत जास्त आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांद्याचा जो ज्यूस आहे तो कांद्याचा ज्यूस आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. तो गाळून घ्यायचा आणि त्याचं जे पाणी आहे ते या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे 2 ते 3 थेंब यामध्ये टाकायचे आहेत. हे असं मिश्रण एका बॉटलमध्ये करून घ्यायचं आणि हा जो स्प्रे आहे हा स्प्रे तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांशी लावला तरी सुद्धा तुम्हाला जे पोषण मिळायचं आहे ते मिळेल. आता ही जी होम रेमेडी आहे ही जरा टाइम टेकिंग आहे. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सेसाचं प्रोडक्ट सांगितलं ते अर्थातच त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असल्यामुळे त्याचे रिझल्ट्स आपल्याला लवकर मिळणार आहेत. पण हे जे आहे हे सुद्धा तुम्ही बरोबरीनं जर का चालू ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. पण हे केव्हा करायचं आहे? यामध्ये ऑनियन असल्यामुळे कांदा असल्यामुळे याचा उग्र असा वास येऊ शकतो. त्यामुळे केस धुवायला जाण्या अगोदर 1-1.5 तास आधी किंवा 2 तास आधी तुमच्या केसांच्या मुळांना हे लावायचं आहे. स्प्रे करायचा आहे, मसाज करायचा आहे आणि त्यानंतर शॅम्पू करून टाकायचा आहे. तर हा जो हेअर स्प्रे आहे हा तुमच्या केसांना उत्तम पोषण देऊ शकणार आहे आणि तुमचे केस गळायचे थांबणार आहेत. हे 3 उपाय आहेत. हे 3 उपाय जर का तुम्ही सलग केले 3 महिने सलग केले 3 महिन्याचं जर चॅलेंज आपण घेतलं तर 100% तुमचे केस गळायचे थांबणार आहेत. तुमचे केस गळायचे थांबल्यानंतर मात्र मला अजिबात कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. आणि कुठलीही गोष्ट करत असताना ती जर का आपण मनापासून श्रद्धेने केली तर त्याचे रिझल्ट्स येतातच येतात. शिवाय कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सीनी हा उपाय नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.